कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आप्या, अगं एक विचारायचं होतं. हो बोला ना बापू. आप्या, अर्जुन अमोलला भेटला त्यावेळी कसा वागला ग? नाही म्हणजे तुमच्या दोघांची नीट बोलला का? अर्जुन खूप खुश होता. त्याला छान वाटलं भेटून. आणि येताना आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो गप्पा मारायला. अगं काय सांगतेस तिथे? अरे आणि त्यांनी तिथे ते परफॉर्म पण करून दाखवला. ते काहीतरी तयार केलं होतं ना. इम्बा प्रॉमिस. स्वतःच्या मुलाला 7 वर्षाने भेटल्यानंतर वेगळं काय वाटणार आहे माणसाला? खरंच रे दिप्या, मला त्यांना बघून वाटलं की 7 वर्ष मी अमोलला त्याच्या बाबांना न भेटून खूप मोठी चूक केली. खरंच. तू नको वाईट वाटून घेऊस. अगं तुला तरी वाटत होतं का अर्जुनने आणि अमोलनं असं वेगळं राहावं म्हणून? बापू दुसरं काय का असं ना, दोघं भेटले बाद झालं बघा. आणि मला आता असं वाटतं की सगळं चांगलं होईल. हो, पण अर्जुन दादा अमोलच्या भेटण्याने मागच्या गोष्टी विसरल्या असतील का? विसरले नसतील, पण आता अमोल भेटलाय ना, आता बघा ताजी सगळं सोडून देतील बघा. आणि तसं बी अमोलला वाटतच होतं की मा आणि बाबा एकत्र यावेत. दिदे, मला दाजींवर लय विश्वास आहे. नाही म्हणजे हा बघ दिदे, दाजी 100% सगळं विसरून माघार येतील बघ. हा मनात शंका येणं साहजिक आहे, आमच्या पण येतात. पण आपण सगळं चांगलं होईल असा विचार करूया की. हा म्हणजे तुम्ही म्हणताय तसंही असेल, पण वंशांना पुन्हा एकत्र यायचंय का? आणि अर्जुन दादा जेव्हा हवं तेव्हा जा म्हणणार, हवं तेव्हा एकत्र येऊ म्हणणार, हे वंशांना मान्य आहे का? अगं तसं नाही मोना. त्यांचे जे काही झालं होतं ते वेगळ्या गोष्टीवरून झालं होतं. आणि आता त्याला बरेच दिवस झालेत ग. बापू, मी आता सध्या या गोष्टीचा विचारच करत नाही. आणि मुळात मला माझ्यामुळे आणि अमोलमुळे अर्जुन आणि बाबांना त्रास झालेला नको. म्हणजे आता अर्जुनचा साखरपुडा झालाय आणि तो आता आमच्यामुळे नको मोडायला असं वाटतं मला. आधी जे काही घडलंय ना त्यासाठी रुपालीताईंनी मलाच दोषी ठरवलंय. दिदे, तो अजिबात विचार करू नको. अगं दाजींनी अमोलला न भेटता लग्नाचा निर्णय घेतलाय. ते 100% निर्णय बदलतील. तुम्ही नक्की एकत्र याल, गॅरंटी आहे मला. पण वंश, मला वाटतं की तुम्ही थोडा विचार करायला हवा. आता कसला विचार करायचा? दिप्या, अरे दोघं शहाणी आहेत की, त्यांना वेळ दे, विचार करू दे त्यांना. पण आप्या, मला वाटते अमोलला अर्जुन पासून वेगळं करू नकोस. आता बाप लेकाची ताटातूट व्हावी असं मला अजिबात वाटत नाही बघ. बापू, असं कधीच नाही होणार. या आधी केलेली चूक मी परत कधीच नाही करणार बापू. मी आता अर्जुनच्या आणि अमोलच्या मध्ये नाही येणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो अप्पे, मला अमोलला भेटायचं होतं. तुझ्या घरी आलं तर चालेल का? हो, अरे ये की. ठीक आहे, थँक्यू. बघा वंश, मी तुम्हाला म्हटली होती ना, ही सुरुवात असू शकते. आणि वंश, मला काय वाटतं, तुम्ही ना अमोलला सवय लागायच्या आत ना अर्जुन दादापासून लांबच ठेवा. म्हणजे कसं आहे ना, काही केलं तरी ते लहान मूल आहे. त्याला सवय लागली की दुरावेल तुमच्यापासून. आणि तुमच्यापासून तो लांब गेलेला मला नको आहे. इतकंच आहे बघा. रुपाली, हे रुपाली. आले. ही जेवणाआधीची गोळी.
काल रात्री तुम्ही अजिबात नीट जेवला नाही हा. आणि ह्या गोष्टीचा तुमच्या तब्येतीवर परिणाम व्हायला नको, त्यामुळे नीट जेवायचं. अगं रुपाली, आता माझा अमोल सापडलाय की नाही, आता डबल जेवीन मी. भिन्या काका, अमोल सापडला त्याचा उत्साह ठीक आहे, पण आर्याची आई काय म्हणाली हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय स्वप्नील? म्हणजे आर्याची आईने स्पष्टच सांगितलं आपल्याला, अपर्णा आणि अर्जुन असंच भेटत राहिले ना तर त्या स्वतःच अर्जुनचं आणि आर्याचं लग्न मोडतील. नाही म्हणजे अमोल आपलाच आहे, त्याला भेटण्याबद्दल काहीच म्हणणं नाही कोणाचं, पण अपर्णा अर्जुनच्या जवळ आलेली कोणालाच नाही आवडणार. हो ना, आर्या सकाळी घरी आली होती, भाऊजींना अपर्णाविषयी बोलताना ऐकलं आणि निघून गेली ती. त्या बिचाऱ्याला का त्रास आहे हा सगळ्याचा? आणि मला सांगा, तिची काय चुकी हो ह्याच्यात? हे खरं आहे विनायका, कारण जेव्हा अपर्णानं अर्जुनला एकटं सोडलं ना तेव्हा आर्यानंच आधार दिला होता. तिनं त्याला किती सांभाळून घेतलं हे लक्षात आहे ना आपल्या. हो, म्हणूनच मी आर्याला जेवायला बोलवले. कदम, मी आलो जाऊन बरं का लगेच. अहो भाऊजी, जेवण तयार आहे, तुम्ही जेवण करून जावा ना. नाही वेळी आत्ता नको, आत्ता जरा गडबड आहे, मी आप्पीच्या घरी चाललोय. का? अर्जुन, अरे हे कधी ठरलं? अरे दादा, आत्ताच तिला फोन केला होता, म्हणलं अमोलला भेटायला यायचंय, तर ती म्हणली ये. मी येतो, लगेच येतो, जाऊन आलो. भाऊजींना हल्ली स्वतःच्या गोष्टी स्वतःच ठरवायला लागलेत. अहो आपल्याला तरी सांगितलं पाहिजे ना त्यांनी. मामनजी, अहो त्यांच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललंय आपण, आणि त्यांचं काय चाललंय? जाऊ बाई, आले. हा आर्या, चल ना, ये आत. ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपला स्वभाव कसा होता घरी असताना, त्या बहिणीमध्ये भावामध्ये कसं काय वागणं कसं? एकदा आमच्यात कधीच भांडणं नाही झाली आतापर्यंत. हो, मग भाऊ तरी आत्ता माझा मामाचा मुलगा आहे तो, पण तो आमच्या सोबतच असतो. आणि बहीण माझी खूप समजूतदार आहे. आणि माझे आई बाबा दोघेही आधी कामाला जायचे, त्यामुळे आधीपासूनच जुळवून घेणं आणि परिस्थितीशी सगळं सामावून घेणं असं खूपच आधीपासून, खूपच अगदीच म्हणजे जबाबदारी वगैरे. पण आता हा झाला घरातला स्वभाव, व्यक्तिरेखेत या स्वभावाचा काही उपयोग होतो? ती थोडी अपोजिट आहे असं मला पर्सनली वाटतं. म्हणजे कसं? मी खूप मस्तीखोर आहे, वसुंधरा खूप शांत आहे, अशी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, वसुंधरा इंट्रोवर्ट आहे. मला बोलायला, गप्पा मारायला मी माणसाळलेली आहे, मला माणसं लागतात आजूबाजूला. मला अगदीच रात्री घरी गेल्यावर पण मला एकटीला जेवण नाही जात, मला कोणीतरी माझी व्यक्ती लागते. मैत्रिणी संपून रात्री 2ला गेले तर उठवून बसतात. नाही, रात्री एवढ्या कोण जेवतं? रात्री तर कोण जेवतं एवढ्या लेट? 2 वाजता वगैरे तर नाही. आली की थकलेली असते, त्यामुळे मी खूप लवकर झोपून जाते. नमस्कार, बोला. सर, माझं जन्म घाटकोपर पंतनगर, आणि 4 वर्षाचो तेव्हा मी शिफ्ट झालो नवी मुंबईला, नेरुळला. पण आता लग्न झालंय लास्ट इयरला, तर तेव्हापासून आता कांदिवली चारकोपला नसतो. मी बायको वेगळं केलं नाही सर, काय असेल ना. पण लग्न कसं, म्हणजे बायको कुठली आहे? सर आपल्याच फील्डमधली आहे. आम्ही एक शो करत होतो. कुठला? घर एक मंदिर म्हणून सर. अरे हिंदीचा चांगला होता. हा, मग काही दर्शनाच्या रांगेत उभे. हो सर. तर सेकंड लॉकडाऊन नंतर जयपूरमध्ये झालेला, बबलमध्ये झालेलं प्रेम आहे. आणि तिकडेच त्याला प्रसाद दिला, प्रसाद मिळाला. हा, आणि मग होता लास्ट डिसेंबरमध्ये लग्न झालं. पण मग कसं काय, त्यांचा स्वभाव कसा आहे? ऑपोजिट आहे. म्हणजे मी खूप शांत आहे, ती खूप बोलकी आहे. आणि तिचं असं म्हणणं आहे की तिच्या थंडरला, म्हणजे स्टॉर्मला मी जरा असं शांत करतो. तर आमचं खूप छान जुळतं. कारण बघणार आहे. हो, नाही, मी चांगलंच बोलतो, मी काही चुकीचं असं नाही बोलत आहे. स्वतःचा स्वभाव जो आता सांगितला तो आणि व्यक्तिरेखा
याच्याशी काय? हो सर, बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आहे. कारण आकाश ही व्यक्ती जसं मी प्ले करतो तोही तितकाच शांत आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा समजूतदार असं व्यक्तिमत्व आहे. सो आय थिंक काही सिमिलॅरिटीज तर डेफिनेटली आहे. नमस्कार. नमस्कार. बोला माऊली. मी वंदना सरदेसाई. मी मूळची बेळगावची. माझं शिक्षण, लग्न, संसार हे पुण्यामध्ये, आणि आता कामानिमित्त गेली 20-22 वर्ष मी मुंबईत राहते. आता स्वभाव कसा आहे? तसाच आहे. कोणाचा? माझा म्हणजे चांगला आहे की? बरं, व्यक्तिरेखेचा सांगा आपण माऊली. व्यक्तिरेखेचा ती जरा अहंकारी आहे. हा, तिला थोडासा पैशाचा माज आहे. व्यक्तिरेखेला मला नाही. मी कधी म्हटलं. आणि ती स्वार्थी आहे, हलक्या कानाची आहे. त्यामुळे, आणि परत घरी 3 छान छान मुलं आहेत तिला, दोघांच्या बायका आलेल्या आहेत. आता हे नवीन सून आहे. त्यामुळे एक सासूपणाचा जो एक दाखवायचा एक खेळ असतो ते आहे तिच्यामध्ये पोटी. आणि ती वेळोवेळी ते सिद्धही करत असते की मी सासू आहे तुमची. मूळ स्वभाव यायला लागला. व्यक्तिरेखेचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझी शाळा कुठली बाळा? संपूर्ण रायन इंटरनॅशनल स्कूल. तू राहते कुठे? पुण्याला राहते. पुण्याला? आमचं पुण्य आहे की तू आज आम्हाला भेटलेली आहे. आणि मग पुण्याला कोण कोण असतं? माझा मोठा भाऊ, मम्मी पप्पा आणि मी आणि एवढेच लोक. आणि कोण नाही. एवढेच 4 जण असतात ना. मग मम्मी पप्पा काय करतात? पप्पा इंजिनिअरिंगला जातात. बस. आणि मम्मी आमच्या सोबत घरी थांबते आणि पप्पांचं सर्व्हिसिंग करते. हो ना? तू कशी, कितवीत आहेस तू? मी पहिलीत आहेस. तू अभ्यास करते? हो. बरं, हे जे समोर बसलेले 4 जण आहेत, हा, तुझ्याशी सगळे चांगले वागतात? हो, सगळेच छान वाटतात. हो, वागतात. तुला कोण रागावलंय? नाही. किलकिल्या नजरेने बघते आणि मग उत्तर देते ती. मग आता तू मुंबईत आहेस आता, हो की नाही? हो, मुंबईमध्ये मी रूम घेतली. आमची अजून नाहीये. इतकी वर्ष आम्ही नुसते ना, आमच्या नशिबी अजून ते पुण्य आले. गोड बोलते ती. तुझ्या मैत्रिणी आहेत, मित्र आहेत पुण्याला? आहेत. कोण कोण आहेत? नावं सांग. ती खुश होती लास्ट झी मराठीवर तू त्यांची नावं घेतलीस तर. तुझी बेस्ट फ्रेंड? माझी बेस्ट फ्रेंड तर खरं तर इरा. ती कुठे राहते? पुण्याला माझ्या अपार्टमेंट मध्येच राहते. तर मग आम्ही जेव्हा प्लेग्राऊंडला जातो तेव्हा जर कोणी नसतं तर ती माझ्यासाठी असते खेळायला. तुझी एकच मैत्रीण आहे इराच? इराच नाहीये, आणि अजून एक बेस्ट फ्रेंड आहे, तिचं नाव आराध्या. आणि स्कूल मधली माझी मैत्रीण मिहिरा. त्यांनी बघितलं तुला टीव्हीत झी मराठीवर? हो, काही लोक माझ्या बाजूला बसतात तर ते असे कानात येऊन बोलतात छान केलं असं. पण छान तुला सांगतात ना टीव्हीत बघतात म्हणून झी मराठीवर, हो की नाही? ती गोड अभ्यास करा वाडा. आणि या सगळ्यांना बघत बघत काय चांगलं आहे, काय तिकडे शिकण्यासारखं आहे, शिकत राहा. पण आतापर्यंत मुंबईमध्ये माझे हे फक्त 2 मित्र. कोण? त्यांची नावं काय सांग. तिचं नाव ओवी करमरकर आणि बनीधर. आता हे मित्र झालेत ना तुझे? व्हेरी गुड. ओवी नमस्कार. असल्या 2 खड्या आहेत तुझ्या 2 बाजूला. 2 गालावरती 2 खड्डे पडले. तुझ्या घरी कोण कोण आहे? माझी आई, माझे बाबा, माझे आबा आणि माझा काका. अरे वा, आबा पण आहेत. मस्त. आबा फिरायला नेत असतील ना? मग आबा जास्त लाड करतात की बाबा जास्त लाड करतात? दोघेही. तू कितवीत आहे? फर्स्ट स्टँडर्ड. आणि मग तू कुठे राहते? डोंबिवली. आणि मग तुझ्या मैत्रिणींची नावं काय? स्कूलमधल्या बेस्ट फ्रेंडचं नाव आहे प्रथा. चांगली पाडली आहे. आणि माझ्या शेजारच्या
मैत्रिणीचं नाव आहे दित्या. दित्या, मस्त नाव आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम, तुम्ही इकडे, तुम्हाला काही हवंय का? सावित्री, आज वटपौर्णिमा आहे. अरे हो, दरवर्षीप्रमाणे तुम्ही श्रीकांत सरांच्या आवडीचा स्वयंपाक स्वतःच्या हाताने बनवणार ना? आहे माझ्या लक्षात. किर्लोस्कर घराण्याची रीतच आहे ही. वटपौर्णिमेच्या दिवशी घरातल्या बायका आपल्या नवऱ्यांच्या आवडीचं जेवण स्वतःच्या हाताने बनवून त्यांना खाऊ घालतात. तुम्हाला सगळ्यांना पण वडाची पूजा करायची असेल ना? जा, आज तुम्हाला सगळ्यांना सुट्टी. सावित्री, तू पण जा, आराम कर. आज किचन मी आणि दामिनी बघणार आहोत. बरं सावित्री, एक काम करशील का? दामिनीला पाठवून दे. तिने आज मोहनसाठी काय करायचं ठरवलंय हे माहितही नाहीये मला. हो. काय गे सावित्री, अक्कल नाहीये का तुला? अजून माझी कॉफी माझ्या रूम मध्ये आली नाहीये. तुम्हा सगळ्या नोकरांना ना वहिनीने डोक्यावर बसवून ठेवलंय. पण नाही, हा तुमचा माज आहे ना, लवकरात लवकर उतरवणार आहे मी, बघ तू. एक संधी मिळू द्या मला. या घरातली सूत्र एकदा माझ्या हातात आली ना, तुम्हाला एकेकाला कशी हकलते ना, बघच तू. कॉफी दे मला. दामिनी, झोप झाली नाहीये का तुझी? झाली आहे वहिनी. हा, आज वटपौर्णिमा आहे ना? बरोबर, आज वटपौर्णिमा आहे. आज उपास करायचा असतो. वडाची पूजा होईपर्यंत काहीही खायचं नाहीये. तू उपास धरलायस ना? हा, आहे माझा उपवास. त्याचं काय झालं? दिशासाठी कॉफी मागितली मी. ठीक आहे, जा पटकन आवरून ये आणि मसाला वाटायला घे. मसाला पाटा वरवंट्यावर वाटायचा आहे, मिक्सर मध्ये नाही. जा. देवी आई, देवी आई, तुम्ही स्वयंपाकघरात काय करताय? काही पाहिजे होतं का तुम्हाला? अगं, आज वटपौर्णिमा आहे ना. आजच्या दिवशी किर्लोस्करांच्या सुना आपल्या नवऱ्यासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतात. त्यामुळे आजच्या दिवशी मी आणि दामिनी किचन सांभाळणार आहोत. तू हरीशसाठी चहा घेऊन जा. पारू, तू नाही ना आज उपास धरलेला? नाही. ठीक आहे, पुढच्या वर्षीपासून तुला आणि दिशाला पण उपास करायचा आहे. जा, चहा घेऊन जा. द्या, मी बांधून देते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू,
दामिनी, तुला पूजा नाही करायची? करायची ना. आले सावित्री, हे ना पटकन. देवी आई, आज उद्योग विश्वात नावाजलेलं किर्लोस्कर साम्राज्य आणि त्याला सांभाळणारी ही अहिल्यादेवी किर्लोस्कर, या दोन्ही गोष्टी श्रीकांतच्या आधाराशिवाय उभ्या नसत्या. त्यामुळे फक्त 7 जन्मासाठीच नाही, तर असतील नसतील तेवढ्या सगळ्या जन्मांसाठी श्रीकांतच मला माझा पती म्हणून हवाय. देवी आई, सासू मॉम, सावित्री देव त्यांचं पदर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा प्रेग्नंट आहे. 2 महिने झाले. तिच्या पोटात बाळ व्यवस्थित वाढतंय. औषधं विटॅमिनच्या गोळ्या सुरू. नेत्रा, या जालिम विषाने तुला काही होणार नाहीये, पण तुझ्या पोटात वाढणारा जीव, माझा येऊ घातलेला नवा शत्रू मात्र वाचणार नाही. द्रिं फाल्गुने प्रतिबिंबय क्षणाय सिद्धते. हे ज्यूस आहे, नेत्राला द्यायचं. कितीही नाही म्हणाली तरी द्यायचं. हो, देते मी. हे ज्यूस तिच्या पोटात गेलंच पाहिजे. नेत्रा, तुझ्या बाळाची शेवटची 13 मिनिटं आहेत. फक्त 13 मिनिटं. या 13 मिनिटांनंतर तुझी सगळी स्वप्न, इच्छा, आकांक्षा आणि त्या त्रिनयनीची खेळी उद्ध्वस्त झालेली असेल. फक्त 13 मिनिटांचा खेळ आहे.
फाल्गुनी आता किमान 10 मिनिटं तरी परत येणार नाही दुकानातून. तोपर्यंत माझं काम झालेलं असेल. फाल्गुनी, अगं नाहीये, मी तिला बाहेर दुकानात पाठवलंय भोपळा आणायला. आत्ता तिचा फोन पण बिझी लागतोय. वेडी आहेस का केतकी? बिझीच येणार ना. बोलत असेल नवऱ्याबरोबर. 8 वाजलेत ना, तेजस फ्री झाला असेल, गप्पा मारत असतील दोघं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झालं का? हा. काही संशय नाही ना? नाही. सगळं ज्यूस प्यायली? हो सासूमा. आधी होता का तिकडे? हा. त्याला काही संशय? गुड. थँक्यू. मोठं काम केलेस तू. हा हा बाबा, ठेवते मी. ओके बाय. आणि काय तुझा फोन बिझी येतोय सतत? अरे तेजस्ती बोलत होते ना. ही मला मिळालेली शक्ती खरंच खूप प्रभावी आहे. हीच शक्ती मला हे युद्ध जिंकवून देणार. आणि त्याची सुरुवात आता थोड्याच वेळात होईल, जेव्हा माझा शत्रू या जगात येण्याआधीच या जगातून निघून जाईल. आता कधी एकदा माझ्यासाठी गोड बातमी आणि त्रिनयनेच्या भक्तांसाठी दुःखद बातमी येते असं झालंय मला. अगं पण तिने आत्ता तुला भोपळा आणायला पाठवलं कशासाठी? अरे अद्वैत पाहिजेसाठी सूप बनवायचं तिला. पण तू का गेलीस? आपलं ठरलं होतं ना त्याच्याशी नीट बोलायचं मग. ओके ठीक आहे, चल आता एकदाच देऊन टाक तिला आणि निघूया आपण. सासूमा, पंपकिन्स कुठे ठेवू? इथे की फ्रीज मध्ये? नाही देव बघू. चांगला आहे. ते मी ठेवते. तुम्ही जा, मी करतेच. अगं ए केतकी, अगं केतकी, मला जरा मदत करतेस का? म्हणजे सूप मीच करेन, पण जरा तू चिरून देशील का भोपळा? आणि तू आधीला नेऊन देशील सूप, कारण तो माझ्या हातून नाही पिणार. मी ट्राय करते, घेतलं तर बरं. हो अगं पोळ्या पण करायच्या आहेत ना, म्हणून म्हटलं. तू चिरतेस का भोपळा तोपर्यंत? ही शक्ती वापरणं तेवढं सोपं नाहीये. अडकण्याआधीच यातून सुटायचा मार्ग शोधायला हवा, कारण एकाच माणसाची 2 शरीरं घरात वावरतील तर ते माझ्यासाठी सोपं नसणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा काढा उमा मावशीने मंजू काकीसाठी करून दिलाय. सो काहीही झालं तरी मी हा काढा मंजू काकीला देणार आहे. अजिबात नाही. तिला मी डॉक्टरांकडे घेऊन जाईन. त्यामुळे असल्या गावठी उपचारांची काही गरज नाहीये. माझा विश्वास नाहीये त्यावर. पण आमचा विश्वास हा.
तुझं नसलो ना तरी आमच्या सगळ्यांचा या औषधावर विश्वास हा. कसा ह्या घरात छोट्या छोट्या कारणांवरून कोणी डॉक्टरकडे जात नाही. दादा सगळ्यांना घरगुती औषध देतात. गावठी औषधावर वनस्पतीवर त्याचा पूर्ण विश्वास आणि त्याला पूर्ण माहिती पण. म्हणूनच गावातले सगळे लोक दादाकडेच औषध घेऊ घेतात. कळलं मग? आणि ह्या शहाणपणा ह्या अक्कल तू माका शिकवतस. हे बघा बंधू काका, मंजू आत्याला ताप कशाने येतोय हे जर आपल्याला कळलंच नाही तर आपण तिला औषधं कशी देणार ना. बाय चारू, ह्यो काढो ना सर्दी तापासाठी खोकल्यासाठी सगळ्यांसाठी चालता. याचो एक चमचो जरी घेतलो ना तरी त्याचा फायदाच होतो लो. नुकसान काही होणार नाही. होवी तू मंजू काढा दे. मी बघते तुका कोण अडवतात. ता झाल्यावर दादाने आज चूर्ण दिला तो मधात घालून चाटण करून दे मंजू. हा हो काका. मंजू काकी ओके. हळू 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 हळू. आराम कर. ओवी, मंजू काकी तू काही खाल्लंस का? मी ना तुझ्यासाठी काहीतरी करून आणते. हा मंजू काकी, अगं तू 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 रडते कायस? हे बघ, तू काही खाल्लं नाही ना म्हणून तुला त्रास होतोय. तू खाल्लंस की एकदम फिट होशील. हा तू तू आराम कर. मी आलेच. आराम कर. झाली आत्या, काहीतरी करा नाहीतर ही ओवी माझं जगणं हराम करून ठेवेल. जेव्हा ओवीची एवढी हिंमत काय? हा दादी आत्या, त्या ओवीने ना मंजू आत्यासाठी कुठला तरी काढा आणलाय. दादांनी दिलाय असं म्हणाली. अहो हे तर फक्त एक कारण आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एवढं जोर लावला तरी सुद्धा दार नाही उघडत. आता रात्रभर इकडेच अडकून राहावं लागणार आहे वाटतं. अगो तू कशाक टेन्शन घेतस? हे काम कर, ह्यांका फोन लाव आणि त्यांना सांग आम्ही इकडे अडकला म्हणा ना. हो लाली, आता मी फोन केला असता पण माझा फोन माझ्या रूम मध्ये राहिलाय ना. हा तुमचा फोन असेल ना? हा हा आय आय आय. एका पण आता धाड भरूची होती काय? काय झालं? चार्जिंग संपला ना. हो लाली आत्या, मग चार्जिंगला लावा. हा कसा लावणार? चार्जर बाहेर आणा. मग आता काय करायचं? काय एक कळत नाही. ह्या आगाऊपणा केल्यान कोणी? कोण करणार? ही सगळी ना ओवीची चक्कल असेल. असा काय? आता ना मी त्या ओवी इकडे राहूनच देणार नाही बघ. द्या ती ओवी या घरात नाही, अख्ख्या नांदिवलीतच नसात बघ. त्याच्यानंतर पण त्या उमान त्या ओवीत ठेवून घेतला ना तर त्या उमा सुखान जगू देणार नाही मी. होई बाय, खूप रात्र झाली आहे. तू जाऊन झोप, मी गाड्या घाल. नाही बंधू काका, इट्स ओके. अगो पण लालीताई कळला ना ते वेळ काळ बघणार नाही. इतक्या रात्री पण तमाशा करीत. दे माझ्या. बंधू बंधू डोंट वरी. आजची रात्र तरी लाली काही त्रास देणार नाही. नाही म्हणजे मी तशी व्यवस्थाच करून आलेलो आहे. म्हणजे काय व्यवस्था केली तुम्ही? नाही काय नाही, म्हणजे हे असंच जनरल. म्हणजे आमच्याच खोलीत तिला कोंडून आलोय
कडीच लावून आलोय. कांता काका हे जनरल आहे? हा जनरल म्हणजे ए ओवी महत्वाचं काय आहे, मंजू वहिनीचा ताप उतरला पाहिजे है ना. भाऊजी तुम्ही पण ना असं काढू तर घेतल्या ना तिने, का वाटतं लवकरच ताप उतरत. ओवी वेळा तुला घरी जायचं असेल ना, दादा वहिनी वाट बघत असतील. कांता काका मी सांगितलं त्यांना, तुम्ही दोघं आराम करा, मी थांबते काकीजवळ. अगं पण मी असं आहे ना, जा तू. दिवसभर काम करून तुम्ही थकला असाल ना. मी काम मी आज दिवसभर काही काम केलेलं नाहीये. काका मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी थांबते, तुम्ही आराम करा. ओवी ऐक माझा. बंधू बंधू ओवीला इथेच थांबू देत. आपण एक काम करूया, आपण दायजीच्या रूम मध्ये जाऊन झोपूया. ठीक आहे ओवी, काय लागलं तर सांगा. हो मी सांगते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता ही अंगठी मी या पाण्यात सोडणार आहे. तुम्ही दोघांनी पाण्यात हात टाकून ही अंगठी शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि ज्याला ही अंगठी सापडेल तो जिंकला. अरे बघताय काय, हात टाका, अंगठी शोधा. वहिनी टाक ना टाक ना. आशू शोध ना. ए भाई आशू, अंगठी आपल्याकडे झाली पाहिजे. एक काम कर, डोळ्यात बघ, डोळ्यात बघ. अरे तिला कन्फ्यूज करायला डोळ्यात बघ सांगतो. सारखा काय चिडतो रे. अरे थांबलात काय, कोणाला सापडली अंगठी? अरे शोधा शोधा, सापडेल. एकमेकांचे हात पकडू नका. एक नंबर. मी बोलले ना, मला माहित होतं वहिनी जिंकणार आहे. वाह शाबास. आणि आशू, साधी अंगठी शोधता नाही आली रे तुला. यार चंदन, मी ना आज खूप खूप खुश आहे. बेस्ट डे आजचा. लग्नानंतर किती त्या फालतू गोष्टी कराव्या लागतात ना, डोक्याला ताप असतात सगळ्या. 100 लोकांच्या पाया पडा, सगळ्यांची गोड गोड बोला, ही प्रथा करा, ती प्रथा करा आणि शेवटी रडा. मला सांग, इतका खर्च करायचा त्या मेकअपवर आणि शेवटी रडून वाया घालवायचा. आणि रडायचंच असेल तर मग लग्न का करायचं? पण तू बरं केलंस, तू मला इथे छान हॉटेलमध्ये घेऊन आलास
काही टेन्शन नाही, काही डोक्याला ताप नाही, काही जबाबदारी नाही. तर छान आपलं रिलॅक्स. तुला कशाला असेल टेन्शन? स्वीट बुक केला मी, त्याचे पैसे दिले मी, माझं अख्खं बजेट बिघडलं इकडे. तुला काय फरक पडतोय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मागच्या खेळामध्ये शिवा जिंकलेली आहे, मुलीची बाजू वरचढ ठरलेली आहे. आता पुढचा खेळ. याशू, या खेळामध्ये तुला जिंकायची पूर्ण संधी आहे. होय, खरं सांगता येतं ते आशू, तुला आता सुवर्ण संधी आहे. मी सुद्धा तुझ्या आईच्या हातातली सुपारी सोडवू शकलो नव्हतो बरं का. आणि हा लक्ष्मण सुद्धा. स्वस्त जाऊ दे. पण प्रॉब्लेम काय तुझ्या लक्षात आला का, की ही स्त्रियांची जी परंपरा आहे ना सुपारी आपल्या हातात ठेवण्याची, ती तू मोडीत काढ आणि एक इतिहास घडाव. ओके चल श्री गणेशा कर. काय लक्ष्मण? ए भाई आशू, किमान हा गेम तरी जिंक. हा नको जिंकू, मला काय, मी आपलं प्रोत्साहन देतो, बाकी मी निवांत आहे. शिवा, ही सुपारी घे. ही दोन्ही हाताच्या मुठीमध्ये घट्ट पकडून ठेवायची आहे. आणि आशू, तुला ती हातातून सोडवायची आहे, पण एका हाताने. हा एकच हात वापरायचा, दोन्ही हात नाहीत. चला. हा होईल होईल. चल चल चला चला. ऐक ऐक आशू, इकडे बघ. मोठा श्वास घे आणि मग सोड. आशू आशू, थोडा अजून जोर लाव. हा. अजून अजून थोडा थोडा जोर लाव. हे बघ, फक्त थोडा वेळ बघ, सगळ्यांना कळेल की कोण वरचा ठरणार आहे ते. शिवा, तू दोन्ही हात वापरून सोडवायची आहेस. हा ही सुपारी तू एका मुठीत पकड रे. एक मिनिट, ही चीटिंग आहे. नियम सगळ्यांना सेम असले पाहिजेत ना. अरे आशू, मुलींना तेवढं चालतं रे, आणि मला माहिती आहे तू तेवढं मान्य करशील. नाही नाही, असं कसं? सगळ्यांना सेम रूल पाहिजेत ना. बरोबर आहे, चीटिंग करेल. मी एका हातानेच करीन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा सगळा तुझा काहीतरी डाव आहे. या प्रथेचं कारण पुढे करून तुझा स्वार्थ साधून घेणार आहेस तू. माझं जे काही आहे ते अधिपतीचं आहे, आणि आता अक्षराचं सुद्धा आहे. आणि तू या दोघांना घराबाहेर काढायला निघालीस का? तुला या घराची निरंकुश सत्ता हवी आहे? हे जे तुझं चाललंय ना, यांच्या संसाराला बळ द्यायचं आहे, यांचं नातं घट्ट करायचं आहे, हे सगळं थोतांड आहे, थोतांड. काही बळ वगैरे द्यायचं नाहीये तुला. तुला सुरुंगच लावायचं आहे यांच्या संसाराला. या दोघांना एकमेकांच्या पासून दूर करायचं आहे, त्यांना त्रास द्यायचा आहे, आणि अक्षराला होता होईल तेवढं छळायचं आहे तुला.
कारण तुला या घरात सगळ्यात जास्त कोणी खोपत असेल तर ती अक्षर आहे. ती तुला या घरात नको आहे आणि म्हणून करतेस तू सगळं, हो ना? तो तुमचा समज कवा धरणच आहे आम्हाला माहित आहे. पण ही गोष्ट जरी खरी धरली तरी अधिपतींचं काय? हा, पोटच्या पोरापेक्षा आमचं त्यांच्यावर जास्त प्रेम आहे. समजा झालाच त्रास तर फक्त सुनबाईंना होणार नाहीये, अधिपतींना पण त्रास होणार आहे. मग तेच, अधिपतीवरची माया तरी खरी कुठे आहे तुझी? तीही खोटी आहे कारण तू बाईच खोटी आहेस. तुला फक्त सत्ता हवी होती, माझी प्रॉपर्टी हवी होती, म्हणून इथं पाय घट्ट रोवून उभी राहिलीस तू. जळूसारखी चिकटलीस माझ्या संसाराला, माझ्या आयुष्याला. ही जी परीक्षा आहे ना, ही तू द्यायला हवीस. तू घराबाहेर जायला हवंस, आणि 10 दिवसासाठी नाही, कायमची. तू यांना घराबाहेर काढायला निघालीस. मी ते होऊ देणार नाही. मी उभा आहे मध्ये. मी यांना काहीही होऊ देणार नाही. तू किती खोटी आहेस, धूर्त आहेस, पाताळ यंत्री आहेस, हे सगळ्यांच्या समोर मी लवकर आणेन. असं म्हणताय? लवकरच कशाला, आत्ताच करा की. आणि समजा यातली एक बी गोष्ट तुमची सिद्ध झाली नाही तर तुम्ही काय करशील? सांगा ना, काय करशील? हा जो तुझा फाजील आत्मविश्वास आहे ना, हा पत्त्याच्या बंगल्यासारखा उधळून लावेन मी. आणि बास कर की ही सगळी नाटकं. कधीतरी तुझं खरं रूप दाखव. तुझी काळी बाजू कळू दे ना सगळ्यांना. हे जे कातडं पांघरून बसलीस ना, कधी कधी वाटतं ना की हे सगळं ओरबाडून काढून काढावं. हो, हात नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती, सुनबाई, परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. म्हणजे आज अधिपती तुम्ही तुमच्या खोलीत झोपायचं आणि सुनबाई तुम्ही आमच्या खोलीत. आणि उद्या दिवस उगवल्यानंतर नेसत्या कपड्यानिशी तुम्ही या घराबाहेर राहायचं पुढले 10 दिवस. म्हणजे तुमची जी काही परीक्षा सुरू होणार आहे ती उद्यापासून पुढले 10 दिवस सुरू होणार आहे. उद्या सकाळपासून 10 दिवस तुम्ही सांगितलेल्या अटीनुसार घराबाहेर राहायचं. अगदी 100% खात्री आहे की तुम्ही दोघं एकमेकांच्या साथीनं पुढले 10 दिवस सहज निभावून न्याल. आणि याच्यामुळं तुमच्या संसाराला बळच मिळेल. आणि समजा कोणत्या बी क्षणी तुम्हाला असं वाटलं की आपल्याच्यानं काही होत नाही तर या घरला परत यायचं. या घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे उघडे आहेत, 24 तास उघडे. पण अधिपती, खरं सांगू का, आमासनी आनंद ह्याच्यातच होईल की तुम्ही जिंकून परत यावं, हारून नाही. काळजी करू नका, आम्ही जिंकूनच येणार. भुवनेश्वरी, ऐक, हे बघ, या दोघांना बाहेर पाठवू नकोस. आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, हाल होतील त्यांचे. मी रिक्वेस्ट करतोय तुला, हे करू नकोस.
तू जर हे केलंस ना तर महागात पडेल तुला. ओ तुम्ही उगाच गाळा काढायची गरज नाही, समजलं ना? मी बोललो ना, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. आम्ही जाणार म्हणजे जाणार. आणि मी तुमच्यासारखा नाही आहे, मी शब्द पाळतोय. भुवनेश्वरी सूर्यवंशींचा पोरगा आहे मी. भुवनेश्वरी, तू काय आहेस हे अजून यांना कळलेलं नाहीये आणि त्याचाच गैरफायदा घेतेस ना. अजून किती गैरफायदा घेशील अधिपतीच्या प्रेमाचा. असं वाटतंय ना तुला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर हाकलायला हवं, त्याशिवाय हे थांबणार नाही. तू हो ग बसा आता. मी तुम्हाला मगाशीच म्हणले मी विसरून जाईन तुम्ही माझे वडील आहे ते. कशाची फिकर करणार नाही मग? माझ्या हातनं काय होईल सांगता येत ना मग इथं. बाबा तुम्ही शांत व्हा ना प्लीज, चिडू नका. अक्षरा, तुम्हाला कळत नाहीये, ही महाबनेल बाई आहे, हिच्या बोलण्याला फसू नका तुम्ही. तुम्ही काय बोलू नका. एक मिनिट, तुम्ही चला खोलीत जाऊया. आपण खोलीत जाऊया. चला चला तुम्ही चला. अक्षरा, तू ऐक माझं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.